असो. त्याप्रमाणे धर्मवीर प्रतिष्ठान आज संघ देखील फार दूरचा प्रवास करून या मैदानावरती दाखल झाला होता. त्यांचे पुन्हा मानूय आभार. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. वैभव साने आणि शैलेंद्र अशी सलामीची जोडी. वैभव साने मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले. तो फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये. त्यांना लवकर परत यावं लागलं होतं. बाद होऊन तंबूच्या दिशेने आले होते. हा सामना आहे आता दोन्ही बाजूला वसईचे खेळाडू आहेत. एका बाजूला जसा प्रमोदजीने देखील उल्लेख केला होता, शैलेंद्र असतील, विशाल असतील, त्यानंतर वैभव सानेला आपण खेळताना बघतोय. जय विश्वकर्मा, सादिक अन्सारी आहेत. आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एलन रोती, अभिजित सुर्वे, अर्थात बबली, प्रशांत दुबाडा, राजू मिश्रा, गॅटिंग मानकर, दोन्ही बाजूला वसईचे खेळाडू आहेत. आता कोण या सामन्यामध्ये बाजी मारून जाणार, अटीतटीची झुंज आपण या सामन्यामध्ये पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत दुबाडा सज्ज होतील. फर्स्ट ओव्हर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले, त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असणार आहेत. आणि या सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला शैलेंद्र कोडेकर अर्थात शैलू आणि आकर्षक शैलीमध्ये फलंदाजी करणारे वैभव साने नॉन स्ट्राइक एंडला. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू त्यावरती गेला बॉल. चेंडू चाललाय स्क्वेअरलेस सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. केले. त्यांना माहिती आहे समोरचा संघ आहे ज्याने पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये 59 धावा केल्या होत्या. तर या टीमनं 74 धावांचा पाठलाग केला आहे. 60 आणि 75 मधली ही लढाई आहे. फुलटॉस बॉल आता समोर ड्राईव्ह केला. चेंडू झाला वेगाने धन 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 वरती उडाला आणि चेंडू पार झालाय. इट्स अ 4. चौकार. अगदी मैदानावरती चेंडू चालला होता आणि शेवटच्या क्षणी चेंडू उसळला. त्या आउटफील्ड मध्ये थोडासा अडथळा आला होता. चेंडू बॉर्डरच्या बाहेर. चौकार. आता समोर समोर दॅट्स अ ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. ट्रेडमार्क स्ट्रोक. आणि जिथे आमचे स्कोरर आहेत प्रीत निसाई अगदी त्यांच्या दिशेने चेंडू आलाय. षटकार. दॅट्स अ ट्रेडमार्क स्ट्रोक. शैलेंद्र घोडेकर यांचा दी पॅटर्न स्ट्रोक. एक जो आपण गुडघा वाकवून खेळतो तो आहे काय. आणि स्टेट डाउन द ग्राउंड. बॅटचा पूर्ण चेहरा दाखवतो. बल्ले का पूरा चेहरा दिखाया. स्टेट बरोबर समोर खेळ. बॅटच्या स्पीड स्पॉटला लागला चेंडू आणि चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर चौकार. षटकार षटकार चौकार षटकार अजून एक षटकार. 6. वागतो त्यावेळेला फटका खेळतो ना, हा देखील एक आवडता फटका आहे. चेंडूला केला होता मिड विकेट सीमारेषा पार. प्रेक्षक होते छोटे प्रेक्षक आमचे अर्णव कौशिक होते. कौशिक बॉन्ड लाईनच्या बाहेर. कॅमेरामध्ये बरोबर ते पण आलेत. 6, 4, 6, 6. मागच्या 4 बॉलवरती 22. और अंदर रख. और अंदर रख. 6, 4, 6, 6.
आक्रमण केले. आता राजू मिश्रा आले होते, त्यानंतर अभिजित आले, आता ॲलन आल्यात, तिघे आल्यात. प्रशांतला सांगतात लाईन काय राखायची, लेन काय राखायची, टप्पा काय राखायचा, दिशा काय राखायची, कशा पद्धतीने शेलूला थांबवणं. कारण दोन्ही जर बाजूने पाहिलं तर एकमेकांच्या सोबतीनं भरपूर क्रिकेट खेळलेत, एकमेकांच्या जोडीनं एकमेकांच्या साथीनं भरपूर क्रिकेट खेळलेत. त्याच्यामुळे एकमेकांचे डावे उजवे स्ट्रॉंग मायनस प्लस सर्व माहिती आहेत. 6 4 6 6 कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला, पिच ड्राईव्ह डीप मिडू केले क्षेत्ररक्षक अटकिन मनकर बॅटिंग फील्ड करतील. स्टार्ट चांगला आहे, सुरुवात चांगली आहे शैलूची. आणि एक बदल त्याने देखील केला होता, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर कदाचित स्ट्रायकरला वैभव सानेला पाहिलं होतं, यावेळेला त्यांनी बदल केला. बघा हे कोण करू शकतं, ज्याच्याकडे प्रगल्भता आहे, मॅच्युरिटी आहे आणि तेच करू शकतं की बाबा यावेळेला थोडंसं वेगळं जाऊया, स्ट्राईक थोडंसं वेगळं घेऊया आणि तेच प्रकार केला. या सगळ्या गोष्टी असतात ज्यावेळेला तुम्ही इतकी वर्ष खेळतात, 2 डेकेड 3 डेकेड 20 वर्ष 25 वर्ष क्रिकेट खेळतात. ते क्रिकेटमध्ये खेळत असताना आलेला अनुभव, अनुभवाची शिदोरी जोडीला असते, परिपक्वता, मॅच्युरिटी, या सर्व गोष्टी असतात. आता कव्हरच्या डोक्यावर खेळायचं तर एका हातामध्ये झेल टिपला आहे, अनुभव त्या साईडला तर अनुभव या साईडला आहेत. अभिजित होते, अभिजित सुर्वे बबली यांनी टिपला एका हातामध्ये झेल. पाठोपाठच्या 2 सामन्यामध्ये वैभव साने फेल ठरल्यात, फलंदाज बाद. चिप स्ट्रोक खेळायचा होता, 30 यार्ड सर्कलला बीट करायचं होतं, पण त्यावेळेला फटका फसलाय वैभव साने यांचा. वैभव यांचा फटका फसलाय. प्रशांतचा या पहिल्या षटकाची शेवटचा बॉल उजव्याच्या बाहेर होता, चिप स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसला. कव्हरला क्षेत्ररक्षक होते व अभिजित सुर्वे एका हातामध्ये अगदी सर्कलच्या जवळ होते आणि त्याने एका हातामध्ये झेल टिपलाय. पहिलं षटक ज्याची सुरुवात षटकारनं, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. पहिल्यावरचा खेळ संपलाय. धावा 23. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. जय विश्वकर्मा ही जोडी होती, अनबिटन जोडी होती. मागच्या सामन्यामध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा होता, तेव्हा जय विश्वकर्मा आणि शैलेंद्र यांनी केलेली भागीदारी टीमला जिंकून दिली होती. गॅटिंग मानकर दुसरं षटक हाताळण्यासाठी गॅटिंग मानकर. भरपूर वेळा आपण वसई कोलीवाडा टीमकडनं पाहिलंय, यंगस्टर पापडीकडनं क्रिकेट खेळल्यात. अगदी व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील याचं नाव घेतलं जातं. असं गॅटिंग मानकर गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात, पण त्याचा सामना करावा लागणार आहे की एका वेळेला आपल्या सोबत आपल्या जोडीने खेळणारा शैलेंद्र घोडेकर अर्थात शैलूशी सामना असणार आहे. पण शैलूशी त्याने क्रिकेट खेळले. ज्यावेळेला शैलू एकविरा टीमकडनं एक गाव एक संघाकडनं खेळायची, त्यावेळेला वसईच्या टीमकडनं खेळताना गॅटिंग मानकरला पाहिलंय. स्वागत केलंय. मित्र आहे, एकमेकांचे दोस्त, यारी दोस्ती है, स्वैग से करेंगे नहीं भाई सिक्सर से करेंगे. गॅटिंग का स्वागत, षटकार. त्याच्या घडीला सापडलाय, ज्या लईमध्ये, ज्या सुरामध्ये, ज्या वेगानं, ज्या रिदमनं शैलू बॅटिंग करतोय आणि त्याला माहिती आहे प्रतिस्पर्धी संघ किती ताकदवान आहे, त्यांची बॅटिंग ऑर्डर किती स्ट्रॉंग आहे, किती धावा असायला हव्या, रन किती करायला हव्या, या सर्वांचा विचार करून सध्या फलंदाजी सुरू आहे. धावा धाफलकावरती ते 29 आणि जे 29 धावा झाल्यात ना, त्या सर्वच्या सर्व धावा शैलेंद्रनं केल्यात, ज्याच्यामध्ये 4 षटकार 1 चौकार. 6. आता लोअर फुलटा चेंडू खेळलाय, गॅपमध्ये जास्त जोर नाही लावला, माहिती आहे आउटफील्ड थोडीशी टणक आहेत. पडतो चेंडू आणि उचलतो, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
पण नाव त्यांचं शैलेंद्र आहे, शैलू आहे आणि अगदी वेगळ्या शैलीनं बॅटिंग करतोय. त्याचा क्लास आहे, तो दर्जा आहे. इतकी वर्ष आपण या खेळाडूला पाहिलं खेळताना. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळला जातोय, स्लॉग नाही करतायत. बरेच वेळेला स्कूप करतात, इम्प्रोव्हायझेशन वाले फटकं करतात, पण हा खेळाडू असा ना पारंपरिक फटक्यांची अगदी उधळण करतोय. ट्रॅडिशनल स्ट्रोक आहेत टेनिस बॉल क्रिकेटमधले ट्रॅडिशनल स्ट्रोक खेळताना. बघा कधी जास्त जोरात मारायचा, कधी कमी मारायचा, कधी बॉन्ड लाईन जरा पार करायचं, कधी बॉन्ड लाईनच्या आत ठेवायचं, या सर्व गोष्टी आहेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 आणि 35 वरती बॅटिंग करतायत शैलू. खोलवा टप्प्यात चेंडू आता ड्राईव्ह केला, चेंडू त्याला बाय डिश लॉंगला. क्षेत्रक्षकात प्रशांत फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 37 धावा धापलकावरती आहेत आणि तितक्याच धावा शैलूच्या खात्यावरती आहेत. मागच्या सामन्यामध्ये शैलेंद्रनं 34 धावांची इनिंग केली होती. या सामन्यामध्ये 37 धावांची इनिंग. अर्धशतकाच्या जवळ पोहोचतोय. 50 अगदी खुणावते त्याला. 37. आता चिप स्ट्रोक खेळाय, जास्त जवळ नाहीये. पुढे जाऊ मागे जाऊ, पुढे जाऊ मागे जाऊ, या द्विधा मनस्थितीमध्ये पाहिलंय. आगे पीछे के चक्कर में गेंद फरार. सावकार शैलूच्या देखील 41 आहेत. 41. गुडगा वाकवला होता, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू चालला जबरदस्त डिबेट केला. क्षेत्रक्षक येतील, करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतो शैलू. जबरदस्त बॅटिंगचा आपला क्लास, आपला दर्जा दाखवत असताना त्याला रोखणं आता गरजेचं आहे, त्याला थांबवणं गरजेचं आहे. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 43. 43 धावा धापलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 43 वरती बॅटिंग करतायत शैलेंद्र घोडेकर अर्थात शैलू. बॅटिंग ऑन 43 आणि संघाची धावसंख्या 43 आहेत. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आहे. विशाल जर पाणी हवं असेल तर इथून आयोजकांचा सांगा, आयोजक जातील. फक्त पंचांना तिथे आपण इशारा करा आयोजक करा. आणि आयोजकांनी देखील 2 षटकं संपली का पाण्याची व्यवस्था करा. 2 षटकं संपतील तसं पाण्याची व्यवस्था मैदानावरती करा. 2 षटकं संपल्या. धावा धापलकावरती 43. तेजस अभिजित सुर्वे अर्थात बबली या नावाने क्रिकेट जगतामध्ये परिचित असा खेळाडू आहे. हा कोटाब्याचा चेंडू होता आणि हा कोटाब्याचा चेंडूवरती त्याला केले, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सावकार मॅच ही तसा चाललाय. मागे भरपूर वेळ तर नॉन स्ट्रायकरला उभे होते, आता स्ट्रायकर आल्यात आणि आल्या एक सावकार. जय विश्वकर्मा धारीव या गावाकडनं भरपूर क्रिकेट या खेळाडूने खेळले. टोला लागलाय, चेंडू बॉन्ड लाईन जवळ. गॅटिंग मानकर चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल, लावलं यश. फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि आमच्या ओम साईरामची गाणी. पाणी गाणी.
धावा दाखल करते 2 गडी बाद 47. विनय सिंग म्हणजे छोटे या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू आहे. फुलटॉस बॉल. नाम उनका छोटे है लेकिन काम बड़े है भाई. काम बड़े है, स्ट्रोक भी बड़े है. आणि पहिल्या चेंडूवरती सिक्सर. सेकडनं आपलीकडनं भरपूर क्रिकेट खेळले. विनय सिंग म्हटलं की छोटे म्हटलं की प्रत्येकाला लक्षात येते असा खेळाडू स्ट्रायकरला. हा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. गॅटिंग मानकर वा चेंडूच्या खाली त्याने टिपलाय जाईल. या षटकामध्ये लाभलेलं आहे दुसरं यश. विनय सिंग छोटेला परतावं लागलंय पॅव्हलिनच्या दिशेनं. प्रकाश पाटील नवीन फलंदाज आलेत. टिवरी स्पोर्ट्स टिवरीकडनं भरपूर क्रिकेट त्यांना खेळलेत. कारण टिवरी स्पोर्ट म्हटलं का आपण नेहमीच प्रकाश पाटील, प्रताप भोईर, प्रसाद भुते या तिघांना पाहतो. त्यापैकी प्रकाश पाटील आता स्ट्रायकर आलेत. 2 यश लाभले ते अभिजित सुर्वे अर्थात बबली यांना. जो फलंदाज येतो तो पहिल्या बॉलवरती षटकार मारतो. प्रकाशी आले ते नाही सावकाश खेळत. पहिल्या बॉलवरती षटकार. धावा दाखल करती 59 59. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये 2 विकेट आले पण 16 धावा देखील आल्यात. सुरुवात झाली होती त्या सौकारानं, त्यानंतर विकेट, त्यानंतर आलेला षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार. सनसिटी बॉईज वसई आणि क्विंडेट्स 11 दोन्ही टीमच्या कर्णधारांनी या टॉस साठी या कोलवटप्याचा वाईड यॉर्कर हाताळला गेला होता. या चेंडूवरती सिंगल रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 20च्या सरसेनं धावा झाल्या त्या 60. पहिला 22 त्यानंतर 18. पहिला 22 त्यानंतर 20. या ओव्हरमध्ये 17. 23 पाहिल्या होत्या, 20 पाहिल्या, 17 पाहिल्या. 3 षटकं संपल्यात. धावा दाखल करते त्या 60. यानंतरचा होणारा मॅच सनसिटी बॉईज आणि क्विंडेक्स 11 या 2 टीमच्या कॅप्टन टॉस साठी. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे वरचं संगीत. धावा दाखल करते 3 गडी बाद 60.
वरती 60 धावा. 43 वरती बॅटिंग करतात शैलू प्रकाश, बॅटिंग करतात 7 वरती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतक आपण पाहिल्यात, 350 पाहिल्यात. फुलटॉस बॉल, पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला फ्लिक केलंय. मनगट थोडस वळलं, फ्लिक ऑफ द रिक्स आणि अंपायरचा इशारा येतोय, इट्स अ 6. टप्प्याचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर. दोन धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो आता 68. 68. बघा अनसेल्फिशली कसं खेळायचं शैलू देखील दाखवतोय. तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत, पण त्याला माहिती अशा सामन्यामध्ये एक एक धाव महत्वाचे, एक एक रन महत्वाचे. विजय आणि पराभवाचा फरक कदाचित एक असू शकेल. लेग ब्रेक होता पण जास्त टर्न झालाय, बाहेरनं स्टार्ट झाला, ऑफ स्टंपच्या बराच बाहेरनं स्टार्ट झाला. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. फुलटॉस बॉल, बॅक टू द बॉलर खेळत होता, बॉलर मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. एकदा वे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय 70. 43 वरती बॅटिंग. 11 चेंडू मध्ये 43 धावा आतापर्यंत शैलून ठोकल्यात. एक वेगवान अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. लेग स्टंपच्या चेंडू होता, चेंडू चाला पाठीमागे निघून, चेंडू बॉललाईनच्या बाहेर. लेग बायचा इशारा होतोय, लेग बायचा चौकार. थैंक यू. जोड़ी जमले तो जोड़ी तोड़ायला पण पाहिजे भाई. रब ने बना दी जोड़ी, रब जोड़ी बनाता है, नीचे आके कोई तो तोड़ देता है. जोड़ी तोड़ायला हवी. 43 43 वरती बॅटिंग आहे. उलटच बॉल समोर खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चालय, जवळ आल्यान जातील, फील करतील. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला दादा प्रकाशने लगेच कॉलिंग केलं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 76 आणि आता 6च पाहिजे. त्यानंतर शैलेंद्रचं कर्दळी अर्धशतक होऊ शकेल. बॅटिंग 45 वरती बॅटिंग करतोय. 13 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. 13 मध्ये 45. अर्धशतकासाठी 5 धावा म्हणजे षटकार पाहिजे. शेवटचा बॉल आहे. धावा दाबलकडीत 76 आणि हा 6. या स्पर्धेमध्ये आलेलं 4थं अर्धशतक. बॅट थोडीशी वर करा शैलू. एका वेगळ्या शैलीनं खेळणारा, आकर्षक शैलीनं खेळणारा हा फलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये आलेले 4थं अर्धशतक. 14 चेंडू मध्ये 51 धावांची आक्रमक इनिंग आणि त्या आक्रमक इनिंग मध्ये जर पाहिलं 5-6 आणि 3 चौकार. 5-1 300च्या वरचा स्ट्राईक रेटनं या धावा केल्यात आणि ते मात्र अप्रतिम इनिंग. धावा झाल्या धापलकावरती 82. शेवटचा चेंडू होता, फुलटॉस बॉल, पायावरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवले स्क्वेअर सीमारेषा पार. षटकार 83 टू विन. 83 धावांचा बाटला करायचंय. तो कशा पद्धतीने होईल तोही पाहूया. आपण टॉसच्या दिशेने जातोय जिथे क्वीनडेक्स 11चे संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण सनसिटी टीम, कारण भरपूर वेळा दादा आपण 4-11 कडनं खेळताना पाहिले. 4-11चा संघ ज्या ज्या वेळेला यायचा ना त्यावेळेला त्या टीम कडनं त्या संघाच्या सोबत ॲज अ बॉलर, ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून यांची ख्याती राहिलेली ते देखील दाखल झालेत. आपण सनसिटी बॉईज टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी या.
विजयजी पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला क्विंडेक्स चर्चगेट फोर्ट वरनं हा संघ इथे दाखल झाला आणि सनसिटी बॉईज वसईचा संघ आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला टॉस फक्त बघून घ्या. एका बाजूला फक्त कॉल कोण करणार ते फक्त ठरवा. शरीदेवाचा कॉल झालाय आणि शरीदेव टॉस जिंकलाय वसईच्या संघानं. दोन्ही संघांना शुभेच्छा. फक्त आपण जाणून घेणार आहोत टॉस जिंकलाय निर्णय आपला. बॉलिंग करायचा विचार चालू आहे आमचा. चला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता प्रतिस्पर्धाचा आता अगदी फोर्टला म्हणजे आपण चर्चगेट पाहिला तिथून संघ आला आणि सकाळपासून काही स्कोर जो पाहिलाय 60 पाहिल्या 7 पाहिल्या मागे 82 धावा झाल्यात. तर प्रतिस्पर्धेची ताकद ओळख करताना काय स्ट्रॅटेजी असणार, कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न स्कोर तुम्ही करणार? प्रयत्न करू आम्ही कमीत कमी रोखण्याचा त्यांना. चला तुम्हाला शुभेच्छा राहतील. तुम्ही देखील दादा फार दूरवरचा प्रवास करून आलाय त्याच्यामुळे 4-11 पाहिलं ना तर भरपूर खेळाडू असतात. आज त्यास तशाच पद्धतीनं तुम्ही खेळणार आहेत. काय स्ट्रॅटेजी असणार आहे 4 षटकामध्ये? 60च्या वर करायची कोशिश करणार आम्ही. विरार नगरीमध्ये आल्यात, टिंबीपाड्याच्या मैदानावरती आल्यात, 40+ तास क्रिकेट खेळणार आहेत. कसं आपलं मनोगत व्यक्त करतील? ही आमची पहिली टुर्नामेंट आहे 40+ची. तर बघू पुढे काय आणि पहिली मॅच आहे. चला दोन्ही गोष्टी सांगितल्या तुम्ही दादा. तुम्ही फर्स्ट टाइम आल्यात पण फर्स्ट क्लास येऊ शकता. त्या पद्धतीनं बॅटिंग तुम्हाला करायची आहे त्याकरता तुम्हाला शुभेच्छा राहतील. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत. मॅचही तसं आहेत. 2 वसईचे संघ एकमेकांसमोर आहेत. आता काल काही ढग आले होते, काळे ढग आले होते. 2 बादल जब टकराते तो विस्फोट होता है. 2 वसईचे संघ एकमेकांचा भिडणार ना त्यावेळेला विस्फोट होणार. एक बॅटिंग शैलूची पाहिले आकर्षक शैलीचा फलंदाज 82 केल्यात, 83 करायचे आहेत. 83 टू विन. मॅचला होते सुरुवात. समालोचक कक्षामध्ये हलकासा बदल होईल. आमचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे जॉईंट होतील समालोचक कक्षामध्ये. त्याच्या अगोदर आपण जाऊया आमचे डीजे मास्तर ओम साई डीजे मास्टर रेडी आहेत. एक धून ऐकूया आणि येऊया 83 धावांच्या पाठलाकावरती. व्हेरी मच तुकाराम मंगेला सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. 83 रन, 4थं अर्धशतक या स्पर्धेतलं शैलेंद्र घोडेकर नामी काफी है. शैलूच्या बॅटमधून अर्धशतक. जवळजवळ 10 या वेळेला गोलंदाजांची धावपळच झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. एवढा मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली या मैदानात. एका साईडला राजू मिश्रा तर एका साईडला संतोष सावंत यांना आपण पाहतायत. 2 बॅटर तर विशाल कोळी एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 2 स्टार आहेत नायगाव या टीमचे. शैलूला आपण पाहिलंय, त्यानंतर विशाल कोळीला आपण पाहिलं. पहिला दिवस सुद्धा गाजवला या खेळाडूने एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमने. संचित कोळी ज्याचे कॅप्टन आहेत, निमेश सानने, अनेक खेळाडू मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून सनील बोकाळे असतील. भरपूर खेळाडू मात्र आजच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतील. दुसरा दिवस नवयुग अर्नाळा या टीमने गाजवला आमंत्रित टीम मधून आणि याचा 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या प्रकाश पाटील हे सुद्धा मात्र मॅन इन फॉर्म आहेत. बीकेसीच्या मैदानात सुद्धा ज्यांनी धुमाकूळ घातला होता सादिक अन्सारी आणि प्रकाश पाटील यांनी. पहिलाच बॉल राजू मिश्राचा फ्लिक ऑफ द रिस्ट. वा, मनगडाचा वापर केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. टीट फॉर टॅट. षटकार, 6 धावा. पहिल्याच बॉलवर अप्रतिम फ्लिक ऑफ द रिस्ट. ही ताकद आहे या खेळाडूची. वैभव साने येत आहेत काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना विशाल कोळी समोर. जसं शैलेंद्र घोडेकरने धावांचा पाऊस पाडला होता आणि त्या पावसामध्ये गोलंदाज भिजले होते
तशाच पद्धतीने आता त्या प्रत्युत्तरात मात्र तसंच करावं लागणार आहे. अगदी चांगला खेळ मात्र राजू मिश्राच्या माध्यमातून प्रमोद लिली यांना पण पाहतायत. लॉंगॉनच्या दिशेने 40+ क्रिकेट अर्नाळाचा ब्रँड आहे आणि डाऊन दी अर्थ राहणारा खेळाडू सध्या 3 अर्नाळाचे स्टार संदीप करवत, प्रमोद लिली, चार्ल्स गावद्या यांना आपण पाहतायत. आणि आज विनय छोटे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तो खेळ मला अजून सुद्धा आठवतो. या बॉल नंतर त्यांची आठवण करून देईन. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि विनय छोटीची अपील पहा. यावेळेला विकेट किपरने तेवढी अपील केली नाही, परंतु विनयच्या मुखातून मात्र अपील यावेळेला होत असताना आपण पाहू शकतायत. आणि विनय नेहमीच क्रिकेट खेळताना त्यांनी दबाव कधीच घेतला नाही. दबाव तर थोडाफार घेतला असेल, परंतु एन्जॉय जास्त केलं. त्या क्रिकेटला ते एन्जॉय करताना सातत्याने पाहायला मिळाले. ही त्यांची खूबी राहिली. त्यांच्या सहवासात जेव्हा तुम्ही असतील ना, त्यावेळेला तुम्ही किती निरागस असतील, किती दुःख असेल, परंतु ते दुःख विसरून तुम्हाला हसण्यासाठी भाग पडलं जाईल असे विनय आहेत. यावेळेला फुलटॉस बॉल टक्कन आवाज आलाय. प्रमोद लिलीला यावेळेला बीट केला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. कडक शॉट, 6 धावा. फटका आता समजावत असताना जय विश्वकर्मा खांद्यावर हात टाकत. विशाल कोळी एक हरवणारी गोलंदाज. कधीही कोणत्याही सिच्युएशन मध्ये विकेट घेण्याची कला या गोलंदाजाच्या अंगी आहे. परंतु प्रमोद लिली आता जात आहेत आणि हा धीर असतो. पहा 40+ क्रिकेट 40 ओलांडली. अगोदर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये ठसन क्रिकेट खेळलं. अगोदर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये मात्र आपण सातत्याने ऑब्जेक्शन घेताना सुद्धा काही संघ पाहायला मिळाले, परंतु आज तेच खेळाडू एकत्रित येत आहेत आणि 40+ क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. यापेक्षा अभिमान आणि आनंद काय असावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 आहे धावसंख्येवर. 2 षटकार आलेत राजू मिश्राच्या बॅटमधून. जादूगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं, कारण उमेमानच्या मैदानात त्या 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता असताना 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला नाचवलं होतं. तोच राजू मिश्रा आता ॲज अ बॅटर म्हणून स्पेशली बनला गेलाय 40+ मध्ये. विशाल कोळी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेटने. चांगला बॉलला फ्लाईट दिली होती. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स मिळाला. सरळ बॉल निघून जातोय जे विश्वकर्माच्या हातामध्ये. हीच ताकद असते एक्सपिरियन्स खेळाडूंची. जेव्हा षटकार येतात तेव्हा कुठेतरी थोडीशी तुमची मानसिकता चेंज होते आणि अशा वेळेला मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी एकमेकांना सहाय्य करू हेच खूप बोल असतात आणि तेच विशाल कोळीला मिळालं. आणि अनुभवाचा योद्धा सुद्धा आहे. बॉल फेकून झालेत. जीत आता सध्या जोडले गेलेत. प्रीत नंतर जीत येत आहेत. संघाची धावसंख्या 12. यावेळेला अप्रतिम चांगला यावेळेला चेंडूला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार षटकार. 3 षटकार आलेत. आज राजू मिश्रा मात्र यावेळेला षटकारांचा पाडा बोलतायत. 6 धावा. थँक्यू लहान मुलांनो, आपण बॉल देतायत त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. या रनच्या रखरखत्या उन्हामध्ये आपण बाउंड्री लाईनचा ताबा घेतायत आणि बॉल तुम्ही पुन्हा एकदा देतायत त्याबद्दल आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. आमचे व्हॉलंटियर्स आहेत, उद्याचे भवितव्य आहेत आणि त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते यावेळेला 18 रन. 6.6.6. आता काय फिलिंग द ब्लँक. विशाल कोळी राऊंड द विकेटने येत आहेत. राजू मिश्रा एका साईडला इज ऑन अ फायर. जरी एक भलं मोठं लक्ष असत 83 धावांचं, पण आतापर्यंतचा इतिहास शनिदेव चषकाचा राहिलाय. ज्यांनी अर्धशतक झळकावलेत ते फेल गेलेले आहेत, परंतु इथे काय असेल हा सुद्धा एक रेकॉर्ड होईल की नाही होईल येणारी वेळ दर्शवेल. विशाल कोळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल होता. तेवढा सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना राजू मिश्रा राऊंड द विकेटने आल्यानंतर थोडासा कोन बदलला आणि इथून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 19.
एकाच टीम मध्ये बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत विशाल कोळी, राजू मिश्रा, त्यामुळे एकमेकांची धागेदोरी माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने चांगला अटॅक केला आणि अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळाला. पहिला षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19, नो लॉस. या पण ऐकूया ओम साईराम डीजेला एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. आकाशी पुरापाडाचं मैदान गाजवलं होतं या गोलंदाजाने. विकेट हॅट्रिक, विकेट मेडन ओव्हर डेफिनेटली घेतल्या गेल्या होत्या. तोच गोलंदाज सोनू सातत्य आहे, परंतु राजू मिश्रा पुरापाड्याचं मैदान कोण विसरेल, अर्धशतक झळकावलं होतं. मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली होती. विनय छोटे ज्या वेळेला 9 बॉल 9 षटकार जे मारले होते ते क्लास होते. आई कोसमाई खार्डी चषक 2016-17 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती आणि जवळजवळ 11 ते 12 हजार रुपये मिळाले होते इंडियन स्पोर्ट्स या टीम मधून खेळत असताना. आणि ते मात्र ऑल इंडिया ओपन हे डोळ्यासमोर अजूनपर्यंत आहेत. या वेळेला ऑन साईडला पिकअप शॉट, सरळ चेंडू मात्र या वेळेला शामियानावर. 6 धावा, ही ताकद आहे, नजाकत आहे. षटकार स्वतःच्या 25 धावा वैयक्तिक पाहायला मिळतात. जशी शैलूने बॅटिंग केली होती त्याच पद्धतीने मात्र सुपर बॅटिंग करत असताना चला मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 वर जाऊन पोहोचले गेले. अफलातून बॅटिंग होत असताना षटकारांचा स्पेशली पाऊस पडलाय. राजू मिश्रा पुन्हा एकदा वेळ घेतात, नॅचरल खेळ दाखवतात. त्यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता, चांगला बॉल डिलिव्हर केला होता, परंतु या वेळेला पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड झाली. 2 रन्स मिळतील का? नफीस चौधरीचा थ्रो या वेळेला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित जरूर या वेळेला करीबी मामला होऊ शकला असता, परंतु इथून 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 27 धावा 83 रन्स टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर नफीस चौधरी 40+ क्रिकेट एक गाव एक फॉर्मॅट संतोष भुवन या टीम मधून खेळत असतो काजू यांच्या संघामध्ये. तोच खेळाडू मात्र फार वेगाने धावला होता. संतोष सावंत जात आहेत, राजू मिश्राला कानमंत्र देत आहेत की या वेळेला आपल्याला चांगला खेळ करायचा आहे. 27 रन आतापर्यंत. वेलकम अफजल अत्तारी, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक बेस्ट स्वादिष्ट जेवणाची मेजवानी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. सुरुची बीचच्या मैदानात सरळ बॅटचा वापर केला आहे, चांगला फटका तर आहे आणि तेवढीच चांगली फिल्डिंग विशाल कोळी यांची पाहायला मिळते. 1 रन एकेरीने संघाची धावसंख्या 28 रन ऑन दी बोर्ड. श्री शनिदेव चषक 2026 सलग 3रा दिवस या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट हाफ क्लिअर करतोय, यानंतर एक चांगला सामना पाहायला मिळेल. चांगला बॉल ह्या वेळेला सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल.
आणि इथून जर आपण पाहिलं तर SDRS यावेळेला पंच आता रेफर करतायत. या चेक करूया व्हाईट बॉल आहे का. डिसिजन पेंडिंग TBN लाईव्ह वर. बॅटिंग रिव्ह्यू सध्या यावेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटच्या खालून बॉल आणि वाईड लाईनच्या मधोमध असं वाटलं होतं राजू मिश्रा यांना, परंतु इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट आता मात्र मिळणार नाही. अंपायर्स कॉल असेल फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा बॉल तयार. सोनू संतोष सावंतचा फटका फसलाय आणि सोनूला मिळते विकेट. कॉटन बोल्टच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. संतोष सावंत बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फलंदाज यावेळेला बाद झाल्यानंतर संतोष सावंत बॅक टू द डगआउट गेल्यानंतर आता प्रशांत दुमाडा यांना आपण पाहतायत. विरार एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. रन झालेले आहेत त्या 28 वर थांबले. धावसंख्या सोनूने कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सोनूला माहिती आहे की इथे आपल्याला कमबॅक करण्याची संधी प्राप्त होणार आहे. पहिला बॉल जे झालं गेलं ते विसरून मात्र या 5 बॉलवर आपल्याला फक्त आणि फक्त फोकस करायचं आहे आणि ते मात्र यावेळेला सिद्ध केलं मिस्टर सोनूने. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम चांगला झेल कन्वर्ट केला गेलाय. प्रमोद लिले एक बेस्ट फिल्डर आणि सोनूने सफल षटक हाताळलं. कारण इथे तुम्ही जर 10, 12, 13, 14, 15 धावा देताय तरी सुद्धा एक चांगलं षटक म्हणता येईल. कारण इथून बरेच गोलंदाजाला मात्र 22, 25, 2-2 षटकांमध्ये 46, 47 रन्स खर्च झालेले आहेत. त्यामुळे मात्र आता इकॉनॉमिकल गोलंदाजी या खेळपट्टीवर म्हणता येईल यात मात्र शंका नाही आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा लक्ष जे आहे ते जवळजवळ पाहायला मिळतं 55 रनचं. 12 बॉल 55, 27.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. आई जीवदानी विराट टीमला 12 बॉल 57ची आवश्यकता, 55ची आवश्यकता. या मात्र स्पर्धेमध्ये वेगवेगळे खेळाडू विभागून गेलेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून आज खेळ साकारतायत. हे सातत्याने पाहायला मिळतात. शैलूने अर्धशतक झळकावलं सुपर बॅटिंग करत असताना. आता 12 बॉल 55 म्हणजेच इथे जवळजवळ माइंड सेट असेल की मॅक्झिमम 7 ते 8 हे बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. आता हाणामारी करावीच लागेल, मारामारी करावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. 12 बॉल 55. ऑन साईडला खूप चांगला पिकअप शॉट आहे. प्रकाश इथे मात्र आपण पाहिलं तर थोडीशी जरूर हायगई झाली आणि चौकार मिळाला. 4 रन.
डेफिनेटली प्रथमेश ठाकरे उर्फ गुड्ड्या वारीटचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू ISPL मध्ये मॅन ऑफ द फिल्डर, जो मॅन ऑफ द टुर्नामेंट फिल्डरचा जो किताब जरूर पटकावला गेला होता, फिल्डर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याला किताब मिळाला. म्हणजेच आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे जात असताना आपण पाहताय 10PL सारख्या मात्र स्पर्धेमध्ये जाऊन ज्याने शारजा कतार गाजवलं होतं त्याचंच गाणं ह्या वेळेला प्रथमेश ठाकरे, ज्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. मात्र प्रथमेश ठाकरे गुड्ड्या फार कमी वयात आणि कमी वेळेमध्ये छाप सोडली या खेळाडूने. फुलटॉस बॉल होता, यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. संदीप खरवत येत आहे, बॅकवर्ड पॉइंटला धावतील. बॉल ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला जाईल का? यस, डेफिनेटली. आणि इथून आपण पाहतायत काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. 9+2 मिळतील 3 धावा. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 35 धावा, 35. फ्रीटचा बॉल सुपरहिट होईल का? अजून सुद्धा आपण पाहतायत 48 रनची आवश्यकता आहे. फ्रीटचा सिग्नल मिळालाय. नफीस चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. विशाल कोळी येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत. शैलू येत आहेत. आणि 40+ क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणार आहे. एक गाव एक फॉर्मॅट सध्या क्रिकेट खूप डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं. एक काळ आपण पाहिलं तर भरपूर संघांनी खूप चांगला गाजवला आणि काही खेळाडू काळ गाजवतायत, गाजवत राहतील. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. या वेळेला मात्र दोन्ही खेळाडू मात्र जरूर थोडीशे बातचीत करत असताना हलके फुलके गालामध्ये फटाके फुटत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट आणि यस, विकेट डाऊन. राजू मिश्राला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट, गॉन. गोलंदाजी मार्कवर. बाचेज घेत बॉल फर्स्ट स्लिप कडे निघून जातोय जय विश्वकर्मा निशाणा साधत असताना. कारण जय विश्वकर्मा पहिलेच जे खेळायची बालपणीचा खेळ वेगळा होता. मग त्या गोट्या खेळायचे, मग लगोरी खेळायचे. परंतु आताच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फक्त मोबाईल हातामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे फिंगर काम करत नाही आणि त्यामुळे डायरेक्ट हिट होण्यापासून वंचित राहतात फलंदाज. बाटची एज एका हाताने स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. चांगली गोलंदाजी नफीस चौधरी, सुपर बॉलिंग. सध्या बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. चांगला बॉल यावेळेला हरीश पाटील. परिपूर्ण बॉडी लँग्वेज थोडीशी यावेळेला जरूर खालावली गेले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. भरपूर वर्ष नफीज या गोलंदाजाकडे सुद्धा ते एक्सपिरियन्स आहे
अनुभवाचा योद्धा आहे. चांगला बॉल आणि प्रमोद लिलीच्या हातामध्ये सेफ हँड. फलंदाज बाद हरीश पाटील बॅक टू द डगआउट. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 36 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्या त्या 47. संघाची धावसंख्या 36. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. चार्ल्स गावद्या गोलंदाजी मार्कवर येतोय. बॅटिंग मानकर न्यू बॅटर 03 नंबरची जर्सी परिधान करणारा. स्ट्राईक हँडला सध्या आपण पाहतात गॅटिंग. तर ॲलन डोटी एका साईडला गॅटिंग आपल्या करिअरमध्ये एक मोटारसायकल ज्याच्या नावावर जुचंद्रच्या त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते पहिल्या आपल्या संघाचा तो विचार करतो, हित जाणतो, चांगला खेळ करत असतो. चांगला खेळ प्रामाणिक करता करता मात्र त्याला कधी मोटरसायकल मिळते हे त्याला सुद्धा ठाऊक नसतं. म्हणून चांगलं क्रिकेट खेळत राहा. प्रामाणिक क्रिकेट खेळल्याने एक ना एक दिवस मात्र तुमचे नशीब उजाडतात आणि चांगली मेहनत केल्यानंतर तो क्षण दूर नसतो. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि सोनूच्या हातामध्ये या वेळेला कॅच ड्राफ्ट. वैभव साने बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी ॲलन. आता मात्र पर्याय नाहीये. या वेळेला फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहतील कारण 5 बॉल शेष राहिलेत. या 5 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ विजयासाठी 46 रनची आवश्यकता असेल. चार्ल्स गावद्या एक चांगले कोच सुद्धा आहेत लेदर बॉल क्रिकेटचे. त्यामुळे नेहमीच सजेश चांगले करत असतात की तुम्ही षटकार चौकार तर मारा परंतु सिंगल डबलला सुद्धा तेवढंच प्राधान्य द्या. अर्नाळा किल्ला होळी पाडा चषकामध्ये सांगितलं होतं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेलेत. प्रमोद लिली एक अप्रतिम. ज्यावेळेला प्रमोद लिली फिल्डिंग करतो तो रिलॅक्सेबल असतो. कोणत्याही प्रकारची आयगाय करत नाही. बरोबर तो बाउंड्री लाईन वरून स्टार्ट घेतो आणि ती स्टार्ट घेतल्या कारणानं तुम्हाला मुवमेंट करता येतात आणि ऐन वेळेला तुम्ही जर स्टार्ट घेतील तर तुम्ही पुढे जातील, पाठी जातील आणि अशातच मात्र बाउंड्री लाईन क्लिअर होतो. या गोष्टी खूप बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेलेत. पहिल्या ओव्हरपेक्षा चार्ल्स गावद्याने लगेच यावेळेला अभ्यास केला की ते बॉल फास्टेट करून चालणार नाहीये आणि त्यामुळे आता नकल बॉल सुद्धा पाहायला मिळाला. हेच तुमच्या करिअरमध्ये रीड करता आलं पाहिजे की मागे काय झालं त्याचा अभ्यास करून मात्र पुढे काय करता येईल त्याकडे लक्ष देणं हेच क्रिकेटने शिकवलंय. चांगला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटचा वापर केला होता. खूपच ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केले गेलंय. सध्याच्या घडीला ही सुंदर लाईन अँड लेंथ आहे. डॉट बॉल. फक्त 2 बॉलचा आता खेळ शेष राहिलाय आणि या 2 बॉलमध्ये भरपूर धावा दूर आहेत आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतो प्रतिस्पर्धी संघ. अर्थातच आपण पाहत आहेत पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमच्या बाजूने माहिती पागधरे साहेब खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. नो डाऊट अबाउट इट. एका साईडला गणेशजी काकड सर सुद्धा खुश असतील कारण दोन्ही संघ आपल्या घरचेच आहेत त्यामुळे नो डाऊट चांगलं बॉन्डिंग असतं. कालच्या दिवसात सादिक अन्सारी यांनी सुद्धा चांगला खेळ केला होता. त्याच्या नावावर 9 बॉल 9 षटकार मारण्याची किमया सुद्धा आहे आपल्या करिअरमध्ये. प्रमोद लिली पुढे सरसावतील आणि अशा प्रकारे या वेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन असेल पागधरे बॉईज वसई 11 एकविरा स्पोर्ट्स वसई आणि त्याचप्रमाणे कौतुक असेल एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळाला. आई